हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी शेंगदाण्याच्या कुटाची भाजी आणलेली आहे। बनवायला अगदी सोपी असते। घरी जर एखाद दिवशी भाजी अवेलेबल नसेल तर हा झटपट आणि मस्त पोळी किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी पदार्थ आहे। चवीला अप्रतिम लागतो आणि फ्रीज शिवाय 8 ते 10 दिवस बाहेर ही भाजी टिकू शकते। झालंच तर तुम्ही प्रवासामध्ये ही भाजी नेऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर बघा, अगदी कमी साहित्य लागतं। 1 वाटी इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजून जाडसर असं कूट करून घेतलेलं आहे। जेवढं कूट आहे तेवढंच कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी इथं। परत बघा, फोडणीसाठी कढीपत्ता आहे, मीठ आहे आणि कांदा लसूण मसाला आहे। कांदा लसूण मसाला इथं मी 1.5 चमचा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। बघा, एका पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे। इथं मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण कढीपत्ता घालून फोडणी करून घेऊयात। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये जिरे मोहरीही घालू शकता, अगदी हिंगही वापरू शकता। बघा, कढीपत्ता तडतडलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा घालून देऊ। जेवढा तुम्ही कांदा जास्त वापरशिला तेवढी भाजीला चव छान येणार आहे, त्यामुळे कांदा भरपूर वापरायचा आहे। कांदा आपल्याला लो फ्लेम वरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। 10 मिनिटं जातात, पण अगदी व्यवस्थित असा हा कांदा भाजला गेला पाहिजे, नाहीतर भाजी आपली खराब होऊ शकते। बघा, लो फ्लेम वर मी कांदा भाजलेला आहे, अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि थोडासा चॉकलेटी कलरही आलेला आहे। बघू शकता, व्यवस्थित कांदा आपला भाजला गेलेला आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ आणि तिखट घालून देऊ। शक्यतो या भाजीला तिखट थोडंसं जास्त वापरायचं आहे, म्हणजे चवीला ही भाजी छान लागते। प्रवासामध्ये तुम्ही ही घेऊ शकता। जर बाहेर आवडती भाजी नाही भेटली तर तुम्ही चपाती बरोबर ही भाजी खाऊ शकता। पाण्याचा अजिबात अंश आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा नाहीये, नाहीतर भाजी आपली ही खराब होऊ शकते। ठीक आहे। बघा, कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे, चटणी मीठ आपण परतलेलं आहे। आता याच्यामध्ये कूट घालून देऊयात। कूट घालून व्यवस्थित आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात। कूट आपण व्यवस्थित मिक्स केलेला आहे। आता एक 5 मिनिटासाठी झाकून द्यायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची। बघा, 5 मिनिटासाठी आपण वाफ काढून घेतलेली आहे आणि आपली अशी स्पेशल कुटाची भाजी रेडी आहे। बनवायला सोपी आहे, एकदा करून बघा, सर्वांना नक्की आवडेल। आता आपण ही भाजी सर्व करूया। फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।